महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून आज शनिवारी प्रसिद्ध उद्योगपती लिंबाशेठ नागरगोजे आणि उद्योजक बाबासाहेब उर्फ बाबूशेठ नागरगोजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे। महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून आज शनिवारी प्रसिद्ध उद्योगपती लिंबाशेठ नागरगोजे आणि उद्योजक बाबासाहेब उर्फ बाबूशेठ नागरगोजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। या पक्षप्रवेशामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची शहरातील ताकद लक्षणीयरित्या वाढली आहे। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा प्रवेश सोहळा शहरातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरणार असल्याचे मानले जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने हा पक्षप्रवेश घडवून आणत महापालिका निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय खेळी केल्याचे चित्र आहे। नागरगोजे बंधू हे महापालिकेचे माजी सभागृह नेते अशोक बडेमामा यांचे असून त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती घेतले आहे। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीतील अनेक प्रभागांतील राजकीय गणिते बदलणार असल्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे। नागापूर MIDC आणि बोल्हेगाव परिसरात नागरगोजे बंधूंचे मोठे वर्चस्व असून उद्योग क्षेत्रातही त्यांचा प्रभाव आहे। त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शहरातील अनेक प्रभागांमध्ये चर्चांना उधाण आले असून विरोधी पक्षांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी गटनेते कुमार वाकळे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रवेशातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी महापालिका निवडणूक अधिक ताकदीने लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। या 2026च्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने बाबूशेठ नागरगोजे व लिंबाशेठ दादा नागरगोजे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम झाला। त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाला मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व महानगरपालिकेचे आजपर्यंत एवढे वर्ष कोणीच विरोधी पक्ष राहिलं नाही तेवढा कार्यकाळ राहिलेले संपत दादा बारसकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष, महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती, तुमच्या प्रभाग क्रमांक 8चे लोकप्रिय नगरसेवक सन्मान्य कुमार भाऊजी पाटील, त्याचप्रमाणे मंचावरती उपस्थित असणारे आपल्या भागातील ज्येष्ठ नेते सन्मान्य पैलवान हनुमंतरावजी कातुरे पाटील, त्याचप्रमाणे महानगरपालिकेतील नगरसेवक वाहिदेनगर वकील संघटनेचे म्हणजे बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट सन्मान्य राजेजी कातोरे साहेब, उपस्थित असणारे सन्मान भिंगारदेवे, दसरथजी वगैरे पत्रकार मित्र, सर्व सोशल मीडियाचे सर्व प्रतिनिधी, उपस्थित सर्व अतिथीगण, बरेच मान्यवरांची मनोगत या ठिकाणी व्यक्त झाले आहे। अगदी सकाळी आपल्या प्रभागाच्या माध्यमातून सर्वांनी फेरी देखील सरकारने काढली आणि फेरीच्या माध्यमातून आज ही फेरीची सांगता की आता आपल्या प्रवेशाच्या निमित्तानं बाबूशेठ आता या ठिकाणी संपन्न झाली आहे। आपण सर्वांनी जाहीर प्रवेश केला त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत देखील करतो आणि आभार देखील व्यक्त करतो। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की येणारं 2026 वर्ष म्हणजे 15 जानेवारी 2026 रोजी आपल्या महानगरपालिका अहिल्यानगर महानगरपालिका तिचं पहिलं मतदान हे आपल्याकडे संपन्न होणार आहे। पण आता ही महानगरपालिकेची आता ही अहिल्यानगरची संपदा पहिली निवडणूक, कारण की पूर्वीचं नाव हे कोणाला न मान्य होणारं नाव होतं आणि आज ही निवडणूक जी होणार आहे आपण प्रत्येक अहिल्यानगरवासी सांगू शकतो की 2026ची निवडणूक ही पहिली निवडणूक होत आहे, ही अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि त्या पहिल्या निवडणुकीमध्ये बाबूशेठ तुमच्यासारखं व्यक्तिमत्व हे पहिल्या महानगरपालिकेचा अहिल्यानगर महानगरपालिकेचा सदस्य म्हणून त्या महानगरपालिके सभागृहामध्ये तुम्ही आज जाणार आहात।
पहिल्या दिवशी निवडणुका जाहीर होणार होत्या, निवडणुका जाहीर झालेल्या नव्हत्या. पण तसं देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी ज्यावेळेला निकाल दिला की आता 31 जानेवारी 2026च्या सगळ्या निवडणुका घेऊन टाक, जाहीर झाल्यानंतर वकील साहेब मला आपल्या भागातले ज्येष्ठ नेते स्वर्गस्थ काकांचे असतील किंवा स्वर्गस्थ खडगे साहेबांचे जुने सहकारी पैलवान हनुमंतरावजी कातोरे साहेब यांनी मला निवडणुकीची सगळं सुरुवात झाली, न्यायालयाचा निकाल आला आणि निकालानंतर मला तुम्हाला त्यांनी सांगितलं की आपल्याला नागरगोजे परिवार हा कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अधिकृतरित्या आला पाहिजे की त्याच्यात या भागामध्ये जे विकासाची गौरव चालू झालेली आहे तर त्याला पूर्णत्वाकडे नेण्याकरता ज्या लोकांचं या कुटुंबाचं योगदान देखील याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे. यांच्यात मला ओळख उडी मारलेली आहे सगळं. आज आम्ही जे बी काही करू आम्हाला काही पैसे कमवायची म्युन्सिपाल्टीतून जरा बी जरूर नाही आहे. परमेश्वराने आम्हाला अगदी खूप घडवून दिलं. आता आमच्या इथे कारण थोडं लोकांचा बी भलं व्हावं, आमचंही कार्य चांगलं असावं, आमची भैयांना पण चांगली साथ असावं, कारण आम्ही भैयांना खूप साथ देणार आहेत. तर प्रत्येक आज आमच्या एवढ्या प्रभागामध्ये तुम्ही आमच्यावर एवढं प्रेम केलंय तर त्याची उतराई आमच्या तिसरी पिढी बी नाही करू शकत. तर तुम्ही आज एवढे आमच्या विनंतीला मान देऊन आलात का हे कुणी कोणाला सांगितल्याने कोणी येत नाही. आज तुम्ही आमच्यासाठी एवढं काम धंदा सोडून आज दिवस आमच्यासाठी आणलात. हा राष्ट्रवादीसाठी आहे, माझ्यासाठी नाही, कोणाचा फक्त संग्राम भैयासाठी. आपण जे बी जमलोय ते संग्राम भैयासाठी जमलोय आणि इथून पुढं बी आपल्याला आता जर हे गुणशी थोडा पुढचे बी जे काही टाईम आहे त्यावेळेस बी भैया संघ आपल्याला ह्याच पद्धतीने साथ द्यायची. एवढं बोलून माझी विनंती 2 शब्द संपवतो. जसा बाकीचा विकास केला त्याच पद्धतीने मी आपल्या झालेल्या करीन हे 100% सांगतो आणि साहेबांना माझी विनंती हीच असेल का आम्हाला जे उर्वरित राहिलेले काम आहे त्याच्यासाठी तुमच्या लेटर पॅडची मला गरज आहे आणि ते तुम्ही देत राहा आणि मी काम करीत आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.